आता ही एक स्टोरी आहे माझ्या पेशंटची जी की माझ्याकडे एक काही दिवसांपूर्वी आली होती आणि त्यांची कंप्लेंट अशी होती की मला अजिबात झोप येत नाही. मी ज्यावेळी त्यांचं असेसमेंट केलं, हिस्ट्री घेतली, त्यावेळी असं लक्षात आलं की त्या सांगत होत्या की मला अजिबात झोप येत नाही आणि कितीही प्रयत्न केले, खूप एक्सरसाइज केली, खूप वॉकिंग केली, खूप पुस्तक वाचलं तरीसुद्धा मला झोप येत नाही, मेडिटेशन केलं तरीही मला झोप येत नाही. मग मी त्यांना विचारलं, तुम्हाला काही स्ट्रेस आहे का, काही कुठलं टेन्शन आहे का, किंवा काही पास्ट आठवतो का, घरात काही त्रास आहेत का? तर त्यांनी सांगितलं अजिबात नाही, माझं सगळं खूप चांगलं आहे, घरामध्ये अजिबात काही त्रास नाही आहे, मला कसलंच टेन्शन नाही आहे, माझ्या मुलांची लग्न झाली आहेत, सगळं खूप छान चाललं आहे, पण तरीही मला अजिबात झोप येत नाही. तर याचं कारण काय असू शकतं? तर सगळ्यात महत्त्वाचं मॅग्नेशियम, जे आपल्या शरीरामध्ये जर कमी पडलं तर आपल्याला झोप येत नाही. इनफॅक्ट शांत झोप येत नाही. जरी झोप आली तर अगदी 1-2 तासातच आपल्याला वारंवार जाग येते. तर हे मॅग्नेशियम ज्यावेळी आपल्या शरीरामध्ये कमी पडतं त्यावेळी आपल्याला झोपेच्या तक्रारी सुरू होतात. त्यासोबतच मी त्यांना विचारलं की तुमचं डायजेशन कसं आहे? तर त्यांनी सांगितलं की माझं पोट अजिबात साफ होत नाही. हे दुसरं लक्षण आहे की मॅग्नेशियम कमी असण्याचं. तर नक्कीच जर कॉन्स्टिपेशन असेल, म्हणजे पोट जर साफ होत नसेल, तर मॅग्नेशियम आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं आहे. याच्यासाठी अजून काही लक्षणं आहेत का? तर नक्कीच. तर मेन म्हणजे हार्टचा रिदम चांगला ठेवण्यासाठी, म्हणजे बरेचदा BP वाढू शकतो. हार्ट आपलं हेल्दी राहण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम खूप गरजेचं असतं. आपली गट हेल्थ चांगलं असण्यासाठी, किंवा बरेचदा क्रॅम्प्स येतात, कॉन्स्टिपेशन होतं, या गोष्टीसुद्धा खूप गरजेचं आहेत. केस खूप गळतात, झोप अजिबात निगेटिव्ह थॉट्स येतात, माणूस सतत स्ट्रेसमध्ये राहायला लागतो आणि त्याच्यासोबत बाकीचेही विटॅमिन्स कमी होतात, जसं कॅल्शियम आणि विटॅमिन D. कारण कॅल्शियम आणि विटॅमिन Dचा सपोर्टिव्ह रोल आहे मॅग्नेशियमचा. त्याच्यामुळे मॅग्नेशियम हे खूप महत्त्वाचं आपल्या शरीरामध्ये आहे. याचा सुद्धा डोस जर तुम्ही बाहेरून घेत असाल आणि सतत घेत असाल तर तोही घातक असतो. कारण सतत जर मॅग्नेशियम घेतलं आणि त्याचा ओव्हर इंटेक झाला तर लो BP होण्याचे चान्सेस खूप असतात, किंवा बरेचदा त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो आणि खूप वेळा तुमचं पोट बिघडण्याचे चान्सेस असतात. त्याला नॅचरल वेमध्ये घेतलं पाहिजे आपण. सगळ्यात महत्त्वाचं मॅग्नेशियम कशात असतं? तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्समध्ये सगळ्यात जास्त मॅग्नेशियम असतं आणि ते कॅल्शियमला सुद्धा हेल्प करतं. तर मॅग्नेशियम आपल्या शरीरामध्ये वाढण्यासाठी किंवा बॅलन्स राहण्यासाठी मोरिंगा म्हणजे शेवग्याचे पानं अतिशय परफेक्ट आहे, किंवा व्हीट ग्रास ज्याला आपण गव्हांकुर म्हणतो, पालकसुद्धा आहे. अशा ग्रीन लिफी जे काही आपल्या नेचरने आपल्याला अगदी संजीवनीसारख्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण वापरल्या पाहिजेत. तर डे टू डेमध्ये जर तुम्ही मोरिंगा, गव्हांकुर किंवा पालकाची चटणी, कोथिंबीरची, कढीपत्त्याची चटणी असं डाएटमध्ये घेतलं, इनफॅक्ट काजू हा सुद्धा एक खूप चांगला स्रोत आहे मॅग्नेशियमचा. तर तुम्ही काजूला जर 3-4 काजू रात्री भिजून सकाळी जर इंटेक केला तर मॅग्नेशियम खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू शकतं. केळी आहेत, बनाना म्हणजे ज्याला आपण म्हणतो, जर डायबेटिक पेशंट असेल तर केळीऐवजी त्यांनी बाकीचं म्हणजे काजू असेल किंवा पिस्ता असेल, अक्रोड असेल, ॲप्रिकॉट्स असतील, हे सुद्धा घेऊ शकतात. आणि सगळ्यात बेस्ट डायबेटिक पेशंटसाठी ते म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, जे की ते स्मूदीच्या फॉर्ममध्ये किंवा सूपच्या फॉर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. तर मॅग्नेशियम जर आपण घेतलं, आणि मी त्यांना हे आठवडाभर देऊन बघितलं, नक्कीच त्यांच्या झोपेमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली आणि झोपेच्या गोळ्या त्यांच्या सुटल्या. कारण सतत झोपेची गोळी जर तुम्ही रूट कॉज न शोधता चालू केली तर ती तुमच्या आरोग्याला खूप घातक असेल.